करताना पाहतोय आपण कळकेवाडी संघाला. कौतुक करेल तेवढं कमी असेल या संघाचं. 5 चेंडू 11चं समीकरण. फुलटॉस होता, कॅचचा कॉल. कॅच इज द इम्पॉर्टंट. कॅच होती थोडीशी ड्रॉप, एक सिंगल धाव. चार चेंडू 10चं समीकरण. एक चौकार, एक षटकार, एक षटकार, एक चौकार. मॅच बनू शकते. 4 चेंडू 10चं समीकरण. सेकंडला हेमेश. हा चेंडू महत्वाचा होता. फुलटॉस होता, दिशा द्यायची होती, फटका बसला, कॅचचा कॉल आणि पकडली जाते कॅच. एलिव्हेशन कमी, ताकद होती, नाजाकत नव्हती, फटका खेळायचा होता, फटका बसला आणि फलंदाज हेमेश शिंदे बॅक टू द डगआउट. ही कॅच नव्हती, ही मॅच होती. आता समीकरण बदललं. 3 चेंडू 10 धावा, 10 धावा 3 चेंडू. आता समीकरण झालं. या चेंडूवरती आली विकेट. 2 चेंडू 10 धावा, 10 धावा 2 चेंडू. अजून देखील रामला पाठवलं नाही. रामवरती असं वाटत होतं की जबाबदारी टाकली जाईल का. जबाबदारी दिली ती म्हणजे नीलूवरती. नीलू काय करेल. पराक्रम करावा लागेल नीलूला. पराक्रम करावा लागतो. कारण मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला कोणी ओळखायचं असेल ना, तर काहीतरी नवकं करावं लागतं. तुम्हाला जर आज नीलूला जर ओळखायचं असेल, जर त्याच्या नावाची ओळख करायची असेल, तर 2 चेंडू 10 धावा ठोकावे लागतील. आपली ओळख मित्रांनो आपण करायची असते. आता ओळख करावी लागेल. कळकेवाडी संघाने आपला तर खेळ दाखवलाय. 25 धावा डिपेंड करताना पाहतोय. 2 चेंडू 10 धावा, 10 धावा 2 चेंडू. काय होतं, येईल का षटकार की येईल चौकार. येईल डॉट चेंडू. षटकार चौकार येईल असं सांगता पाहतोय आपण. निलेश बॅटिंग करतो. निलेश मध्ये ती क्षमता असेल. 2 चेंडू 10 धावा. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल आमरक संघासोबत. लगेच रेडी राहायचा आमरक संघ देखील. महेश दादा, जयेश दादा, आपण देखील कुठे जायचं नाही. ओहो, हा चेंडू होता चांगला. बॅटची काढा, विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय आणि घेतली जाते या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. पाहतोय आपण गोलंदाज सुनीलने घेतले. यार ला जॉब गोलंदाजी. कळकेवाडी संघ 25 धावा, आजीची 2 चौकार आले. मॅच सोडली होती. नंतर कॅप्टन अर्जुन आला. अर्जुन तो छा गया. अर्जुन के बाद सुनील आया. सुनील भी छा गया आणि मॅच मध्ये पलटवार झालाय. 1 चेंडू 10 धावा. आता फक्त